देशातील सर्वात श्रीमंत पालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई पालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा तब्बल 80,952 कोटींचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीला सादर केला। तर पालिकेच्या शिक्षण विभागासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाचा तब्बल 4,282 कोटींचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्याकडे सादर केला। गेल्या वर्षीच्या तुलनेत या अर्थसंकल्पात 293 कोटी रुपयांची वाढ झाल्याने शिक्षण क्षेत्रासाठी अधिक निधी उपलब्ध होणार आहे। यापुढे खर्चाचा मेळ साधण्यासाठी राखीव निधीतून पैसे काढण्याची नामुष्की मात्र सत्ताधाऱ्यांवर येणार आहे। मुंबईकरांची निराशा, वाहतूक कोंडी, पूल कोंडीतून सुटका नाही। शिक्षण विभागासाठी अर्थसंकल्पात 293 कोटींची वाढ। मुंबई महापालिकेकडून बेस्टसाठी 1000 कोटींची तरतूद। देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तब्बल 81,000 कोटी रुपयांचा असून आजवरचा हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे। चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा या अर्थसंकल्पाचा आकारमान तब्बल 8.77% जास्त आहे। ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी प्रकल्पांचे खर्च भागवण्यासाठी येत्या वर्षात आणखीन 13,765 कोटी राखीव निधीतून काढण्यात येणार आहे। महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाचा तब्बल 4,282 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून त्यात महसुली तरतूद ही 3,758.8 कोटी तर भांडवली तरतूद 490 कोटी रुपयांची आहे। यामध्ये पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, विद्यार्थी कल्याण आणि गुणवत्ता वृद्धीवर विशेष भर देण्यात आला। मुंबई शहरातील 931 प्राथमिक शाळांमध्ये 2,76,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून 7,453 शिक्षक सेवा देत आहेत। याशिवाय 187 माध्यमिक शाळा, विशेष शाळा आणि विविध शिक्षण मंडळांसोबत संलग्न 21 शाळा कार्यरत आहेत। सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजाचे आकारमान रुपये 80,952 कोटी इतके प्रस्ताविले असून ते 2025-26च्या 74,427 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या आकारमानाच्या तुलनेत 8.77% जास्त आहे। ज्या मुंबईच्या सिविक विषयांवरती सातत्याने बोललं जायचं अशा पद्धतीचे सर्व विषय मुंबईकरांच्या पण सगळ्या ज्या सूचना आहेत ते त्या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि अतिशय चांगला असा अर्थसंकल्प आज या ठिकाणी मांडलेला आहे, जो येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांसाठी अतिशय सुखकारक आणि चांगला असेल। 1888च्या कलम 126 ग नुसार सन 2026-2027 च्या अर्थसंकल्पीय अंदाजासमवेत सवलतीच्या दराने पुरवण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सादर करावयाच्या आर्थिक अहवाल दप्तरी दाखल। शिक्षण अर्थसंकल्पामध्ये नव्या उपक्रमांत मिशन सुफळ अंतर्गत एनसीसी, स्काउट गाईड, संगीत व कला केंद्र तसंच कौशल्याधारित शिक्षण यावर भर देण्यात आलाय। 55 शाळांमध्ये उभारलेली खगोलशास्त्र प्रयोगशाळा आणखीन 40 शाळांमध्ये सुरू होणार आहे। 175 शाळांमध्ये स्टेम रोबोटिक्स लॅब कार्यरत आहे। डिजिटल वर्गखोल्या, टॅब वाटप, सायबर साक्षरता प्रशिक्षण आणि इंग्रजी लॅब यासाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे। मिशन संपूर्ण ते मिशन सफल असा हा विद्यार्थ्यांसाठी पूरक असलेला बजेट आहे। ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल ह्याच्यावर पूर्णपणे विचार केलेला आहे। खेळ असेल, मग ते नृत्यकला असेल, मग चित्रकला असेल, सायन्स लॅब असेल जे अत्याधुनिक होतील, एआय टेक्नॉलॉजीचं आम्ही त्यांना शिक्षण देऊ। विशेष करून मराठी शाळांसाठी जर मुलींसाठी आपण जो आर्थिक भत्ता चालू केलेला आहे 1 रुपया, तो आम्हाला वाढवायचा आहे। त्याचप्रमाणे नुसतं मुलींसाठी नाही तर जी मुलं येतात त्यांच्यासाठी देखील हा आर्थिक भत्ता आम्ही त्याची तरतूद करून देऊ। शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प आहे। पालिकेचा अर्थसंकल्प हा 2 भागात मांडला जातो। प्राथमिक शिक्षण हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य असल्यामुळे त्याचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो। शिक्षणासंबंधी निर्णय घेण्यासाठी पालिकेची स्वतंत्र अशी शिक्षण समिती आहे। शिक्षण अर्थसंकल्पाचा आकारमान हे सुमारे 4,000 कोटीचे आहे।
मुंबई महापालिका अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते आहेत तेही आपण पाहूयात। महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प 80,952.56 कोटींचा आहे। 2025-26 वर्षापेक्षा यंदा 6,526 कोटी रुपयांचा वाढीव अर्थसंकल्प आहे। पालिका 36,623 कोटींच्या ठेवी मोडण्याच्या तयारीत आहे। आरोग्य खात्यासाठी पालिकेची 7,456 कोटींची तरतूद आहे। महानगरपालिका रुग्णालयांसाठी 1,062 कोटींची तरतूद आहे। बेस्ट उपक्रमासाठी 1,000 कोटींची तरतूद आहे। फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र दिले जातील। ऑक्टोबर पासून करमणूक कर लागू होणार आहे। वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी 4,000 कोटींची तरतूद आहे। गोरेगाव मुलुंड लिंक रोड 2,650 कोटींची तरतूद आहे। महानगरपालिका रुग्णालयांसाठी 1,062 कोटींची तरतूद आहे। रस्त्यावरील 40x40 पेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना बंदी आहे। पदपथ आणि गच्चीवरील जाहिरातींनाही मनाई आहे। राज्य शासनाकडे पालिकेचे एकूण 10,948.58 कोटींची थकबाकी आहे। शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात सत्ताधाऱ्यांनी नवी कोणतीही बाब आणलेली नाहीये। विशेष तरतूद नसल्यानं मराठी शाळा AI याबाबत काहीही करता येणार नाही। सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी केला आहे। पालिकेने अत्यंत निकडीच्या काळासाठी राखीव मुदत ठेवलेल्या असतात। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता पालट झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे। मुंबई महापालिका ठेवी मोडण्याच्या तयारीत आहे। आणि आत्ता तुम्ही ज्या सांगताय की आम्ही हा खर्च करणार आहोत, तर ह्याचे स्रोत काय नंतरचे, म्हणजे खर्च करायचा आहे मुंबईकरांसाठी तर मान्य आहे, पण मग स्रोत काय, तर काही नाही, स्रोत दाखवतच नाही आहेत। मुंबईकरांचा जीवनमान सुखकर व्हावं, पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी मुंबई महापालिका काम करत असते आणि अशा पद्धतीच्या ठेवीचा उपयोग चांगल्या कामासाठी होत असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही। वर्षानुवर्ष त्या ठेवीवर बसून जे राहिले होते आणि मुंबईकरांचं ज्याने नुकसान केलं त्यांना याचा प्रश्न विचारला पाहिजे। मुंबई महानगरपालिकेकडून ग्रीन बॉन्ड्स वितरित केले जाणार आहे। मुंबईतील विविध मोठे प्रकल्प, पायाभूत सुविधा यासाठी निधी उभारण्याकरिता गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे ग्रीन बॉन्ड्स देण्यात येणार आहे। एकाच वेळी निर्गमित केलेल्या 1,000 कोटींच्या बॉन्ड्स करता केंद्राकडून 100 कोटींचं अनुदान मिळणार आहे। स्वप्नांची मायानगरी असलेल्या मुंबई शहराचा अर्थसंकल्प देशातील सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे। देशभरातील लोकांना मुंबई आपल्या पोटात सामावून घेते। तिचा आकारमान वाढतोय तसा खर्चाचा आकडाही वाढतोय। यात मूळ मुंबईकरांचा श्वास गुदमरत चाललेला आहे। पालिकेतील 3 दशकानंतर झालेल्या सत्तांतरामुळे सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता होती। सत्ताधाऱ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनातून तसं भासवलं गेलं होतं, मात्र प्रत्यक्षात मुंबईकरांच्या पदरी निराशाच पडल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।